नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली जी आहे ती म्हणत असते की पूर्णा आजी, मला माहिती आहे तुझा चष्मा मी गायब केला आहे, मी लपवून ठेवलाय, पण त्याची काही कारणं आहे. मग आता पण आम्हाला एक गोष्ट सांगते, मी तू खरंच पूर्णा आजीचा चष्मा लपवून ठेवला आहेस का? त्यावर आता सायली सगळ्यांना सांगते की हो, मी पूर्ण आजींचा चष्मा लपवून ठेवलाय, पण त्यालाही एक कारण आहे. मग काय कारण आहे तू लपवून ठेवण्यामागे? मग सगळी जण सायलीकडे पाहत असतात, तर सायली सांगू लागते की काल रात्री आहे ना, पूर्णा आजी ज्या आहेत या मोबाईलवर टाइमपास करत होत्या, म्हणजेच काल मी झोपायचा प्रयत्न करत होती, पण पूर्ण आजींना काही झोप लागत नव्हती. त्या मोबाईल घेऊन फक्त मोबाईलवर ज्या रील्स असतात त्या स्क्रॉल करत होत्या, त्यात तर त्या आवाज येत होता, म्हणून त्यातना त्यांनी त्यांच्या कानाला हेडफोन्स सुद्धा लावले होते. आणि मग मी माझी वाट बघत होत्या की मी कधी झोपते येते. मी झोपल्यावर पुन्हा एकदा त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि या गोष्टी मला पटल्या नाही, आणि म्हणूनच तर मी शेवटी त्यांच्याकडून मोबाईलही जप्त केला आणि त्याचसोबत त्यांचा हेडफोन आणीत. यासोबत चष्माही. चष्मा नसेल तर या बघू शकणार नाहीत ना मोबाईल, असा विचार करून मी हे सगळं काही केलं, असंही आता सायली सांगत असते. तेच आता अस्मिता म्हणते किंवा पूर्णाची, तू आम्हाला सांगतेस ना मोबाईलपासून लांब राहायचा आणि स्वतःच मोबाईल घेऊन बसतेस, हे एक बरं केलं सायली. तू मोबाईल जप्त केलास आणि सोबत चष्मा सुद्धा, पण आता पूर्णा आजीचा चष्मा कुठे ठेवला आहे हा प्रश्न सगळ्यांनाच असतो, कारण पूर्णा आजींना आता जरा सुद्धा दिसत नसतं, त्यामुळे पूर्णा आजींना चष्मा हवा असतो. मग पूर्णा आजी विचारतात की अगं, पण माझा चष्मा ठेवलायस तरी कुठे, तो तरी दे, मला आता काही दिसत नाहीये, सगळं असं ब्लर ब्लर धुरकट दिसतंय. सायली म्हणते की हो. मग आता सायलीला विचारलं जातं की आम्ही सगळीकडे चष्मा शोधला, पण आम्हाला कुठेच चष्मा भेटला नाहीये. मग चष्मा ठेवला तरी कुठे आहे? मग सायली सांगू लागते, ते काय आहे ना, तुम्हा कोणालाच चष्मा भेटायला नको यासाठी मी चष्मा एका वेगळ्या जागेवर लपवून ठेवलाय, जेणेकरून तुम्हा लोकांना कोणालाच सापडायला नको. गार्डनमध्ये, बागेत मी जमिनीत पुरून ठेवला आहे तो चष्मा, कारण मला असं वाटलं की मी जर बघायला जाईन तर इथे कुठे ठेवलं तर तुम्ही लगेचच तो चष्मा घ्याल आणि पूर्ण आजीला द्याल. पूर्णा आजीला मला मुद्दामून चष्मा द्यायचा नव्हता आणि यासाठी मी हे सगळं केलं. मग ती रात्रीचा सीन आठवून सांगू लागते. ती आता जातानाच बाहेर गेली होती आणि ती बस तिने तिथे चष्मा त्याच्यामध्ये गार्डनमध्ये झाडाच्या इथे पुरून ठेवला. काउंटडाऊन होता आणि थोडीशी मातीही त्यावर टाकून ठेवली होती, जेणेकरून तो कोणालाही दिसायला नको. मग आता ते नक्की कुठे ठेवला आहेस, दाखव ब्र. सगळ्यांनाच उत्सुक असते की कुठे ठेवला आहे सायलीने हा चष्मा. मग आता पूर्णा सुद्धा म्हणते की दाखव ब्र. मला तेवढ्यातच ना अस्मिताच बाळ रडायला सुरुवात करतं. अस्मिताच बाळ जेव्हा रडायला सुरुवात करत ना, तेव्हा आता अस्मिता म्हणते की तुम्ही जावा बाहेर, बघा बागेत कुठे काय ठेवलं आहे ते, पण मला येता येणार नाही, मी बाळाकडे जाऊन बघते. आता सगळी जण बाहेर जातात. कल्पना, प्रताप, अर्जुन, पूर्णा आजी सगळे जण आणि सोबत विमल सुद्धा असते. सायली आता त्या झाडाखाली घेऊन जाते. त्या झाडाखाली तिने ईथ ठेवलेलं असतं आणि जेव्हा झाडाखाली ती लोक जातात ना, तेव्हा तिथली माती थोडीशी बाजूला सायली करते आणि सायलीने बाजूला माती केल्यानंतर तिथे एक चष्म्याचा बॉक्स असतो, तो चष्म्याचा बॉक्स काढते आणि ती देते. मग आता तो चष्म्याचा बॉक्स दिल्यानंतर सरळ सरळ ती सांगत असते की बघा, इथे मी ठेवला होता, पण तेव्हाच ना, आता स्पष्ट आणि व्यवस्थित ती बोलते की आता पुन्हा जर पूर्णा आजी तू मोबाईल घेऊन बसलीस ना, तर लक्षात ठेवा. मग आता इकडे पूर्णाजी म्हणत असते की ते जाऊ दे सगळं, पण मला ना हे आवडलं, इतक्या वर्षानंतर सुद्धा ना तुझ्या सगळ्या काही गोष्टी ना बरोबर लक्षात आहे. मला असं वाटलं होतं की तू सगळ्या काही गोष्टी विसरशील, पण बघितलं का एवढं वर्ष उलटून गेले तरी सुद्धा बरोबर
तिने लक्षात ठेवले की ती लहान असताना सुद्धा कुठे चष्मा पुरून ठेवायची, अगदी बरोबरच तिथेच तिने तो चष्मा ठेवलाय असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे प्रताप आणि कल्पनासुद्धा विचार करतात की हो ना बरोबर, मग आता हिनेच तिथेच कसा काय चष्मा ठेवला, हा मुख्य प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पूर्णा आजीना आता आवडलेलं असतं की तन्वी ही लहानपणीच्या कोणत्याही गोष्टी विसरलेली नाही आहे, आणि त्यामुळेच ना पूर्ण आजी थोडीफार का होईना खुश असते. आणि त्यानंतर म्हणते की चला आता मी जाते आतमध्ये, आणि असं बोलून आता पूर्णा आजी जी आहे ती चष्मा वगैरे घालते आणि आतमध्ये जायला निघते. तर दुसरीकडे मात्र आता सायली, विमल तिथेच उडा असतात, तर कल्पना आणि प्रतापसुद्धा त्याच वेळेला ते विचारत असतात की काय सायली, तुला अर्जुनने सांगितलं होतं का की इथे आपण लपून ठेवायचो? पूर्ण आजीच सगळं ते नाही, मला अर्जुनने तर काही सांगितलं नव्हतं. मग बरोबर याच ठिकाणी कसं काय तू ठेवलस? म्हणजे तन्वी सुद्धा ना इथेच ठेवायची, मग ते पुरून मग तू सुद्धा इथेच कसं काय ठेवलं, हा प्रश्न पडलेला असतो. त्यावर सायली म्हणते की मला माहीत नाही, मी सहज म्हणून आले, आणि मग मी विचार केला इथे तिथे कुठे ठेवण्यापेक्षा इथेच लपवून ठेवायचं. माझ्या मनातही तसं नव्हतं, मला जे समजलं ते मी केलं असं देखील. आता सायली जी आहे ती बोलत असते. मग आता कल्पना, प्रताप, अर्जुन विचार करतात की परफेक्ट जागेवरच कस हिने ठेवलं ना, जसत नवी ठेवायची असाही विचार करून ते सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. पण सायलीला पण जेव्हा ती गोष्ट कळते ना, तेव्हा आता सायली विचार करू लागते. सायलीच्या मनामध्ये विचार येऊ लागतात की परफेक्ट या सगळ्या काही गोष्टी कशा काय होऊ शकतात, म्हणजे हे आधी सुद्धा असंच घडलं होतं, आणि आता सुद्धा एवढं परफेक्ट कशा काय गोष्टी घडू शकतात, हाच विचारणा मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्जुन जो आहे त्याला आता सांगितलं जातं की चला आता आपण आतमध्ये जाऊया. आधीच ना सायलीची जी अवस्था होती ती चांगली नव्हती. सायली डॉक्टरांकडून जाऊन आली होती, पण सायलीच्या डोक्यामध्ये ना आता विचार सुरू होते की हे सगळं असं परफेक्टली कसं काय घडतंय. आणि त्यातच आता अर्जुनला सुद्धा प्रियाच्या केससाठी जायचं असतं. सुनावणी असते, प्रियाच्या केसचा रिझल्ट असतो आणि त्यासाठी जायचं असते. इकडे आता प्रिया एकटीच बसलेली असते. प्रिया एकटीच बसलेली असताना ती एकटीच विचार करत असते, आणि तेव्हापासना ती जेलर तिथे येते आणि ती म्हणत असते की आज तुला माहिती आहे का तुझी कोर्टामध्ये सुनावणी आहे? हो, हे माहिती आहे मला, त्यात काही नवीन नाही. ये दुसरं काय आहे का तुझ्याकडे न्यूज? मग आता ती म्हणत असते की हो, ही न्यूज तुला सांगणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच मी तुला ही न्यूज सांगते. ती काय आहे ना, तू प्रेग्नेंट आहेस. आणि ही गोष्ट जेव्हा आता कळते की प्रेग्नेंट आहे ते, तेव्हा मात्र आता प्रेग्नेंट असलेली न्यूज कळल्यानंतर मात्र खूप मोठा आनंदच होत असतो. इथे असणाऱ्या प्रियाला प्रिया म्हणत असते की काय तू हे बोलतेस ते खरं आहे का? तर ती जेलर सांगते की हो, ही गोष्ट खरी आहे. दुसरीकडे मात्र आता अस्मिता जी आहे ती बायाला खेळवत असते, आणि तेव्हाच विमल म्हणत असते की आता बाया किती दिवस बोलत राहणार आहात तुम्ही? कारण आहे ना याचं वारस सुद्धा घालायला. हो ना, हो, मला छोट्या खाणी त्यांना वारस घालायचं आहे असंही आता अस्मिता विमलला बोलत असतेच. कल्पना आणि प्रताप आतमध्ये येतात, तेच अर्जुन आणि सायली सुद्धा आलेले असतात, आणि तेव्हा बघतात तर काय इकडे आता सगळी जण अस्मिता त्याकडे बघत असतात. पण तेव्हाच ना इथे त्यांना प्रश्न पडलेला असतो की सायलीला कशा काय सगळ्या काही गोष्टी जशात नवीला आठवतायत तशा सगळ्या आठवतायत. म्हणूनच आता सगळी जण सायलीला विचारत असतात की सायली, तू चष्मा तर तिथे ठेवलास, त्या सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, पण आता तुला ब्रही नाहीये हेही माहिती आहे ना तुला? मग आता तुला रूममध्ये जाऊन आराम करायला हवा, ज्या रूममध्ये जा आणि आराम कर असं देखील आता तिला सांगितलं जातं. त्याच वेळेला थोडा विचारणा आता इथे सुरू असतो. इथे असणाऱ्या या सायलीच्या डोक्यामध्ये
कारण सायलीला ना ते सब काही वेगळंच वाटत असतं. म्हणजे तन्वीसुद्धा त्याच जागेवर ठेवायची चष्मा, आणि मी सुद्धा हे असं एवढं योगायोग कसं असू शकतं. पण दुसरीकडे आता कल्पना प्रताप सांगत असता सायलीला की सायली, तू आराम कर, तसंही आता खूप वेळ झाला. तू इथे तिथे फिरतेस, त्यापेक्षा जरा आरामाची गरज आहे. डॉक्टरांकडे गेली होतीस, एकतर न सांगता गेली होतीस अश्विन येईपर्यंत, पण तू थांबली नाहीस. एवढं काय झालं होतं सायली? असंही आता सायलीला विचारलं जात असतं. सायलीच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नसतो, कारण सायली एका वेगळ्याच तंद्रीमध्ये असते. कारण तिला तोच बाहेरचा प्रसंग आठवत असतो, आणि मग ती तोच विचार करत बसलेली असतानाच इकडे मात्र आता अर्जुन जो आहे तोही म्हणत असतो की मम्मा, मला आता जायचं आहे. खरं तर मला ना एक केस आहे, त्यासाठी मला जायचं आहे. कोणती केस? अर्जंट आहे का हो? प्रियाची केस आहे. अरे मग तू हे सब सांगितलं का नाही? हिअरिंग आहे. ते नाही, ते मला एवढं इम्पॉर्टंट वाटलं नाही. आधीच सगळेजण डिस्टर्ब आहात, आणि त्यामध्ये मला पुन्हा हे तुम्हाला सांगायचं नव्हतं, म्हणूनच मी सांगितलं नाही. सो प्लीज विचार करत बसू नका. मी एकटाच जाणार आहे इयरिंगला, आणि मला असं वाटतं मम्मा तू जरा सायलीची काळजी घे, कारण सायली स्वतःकडे काही लक्ष देणार नाही. खरं तर मला तिने रात्रीही सांगितलं होतं की तिला त्रास होतोय, मळमळते वगैरे. मी तेव्हाही तिला म्हटलं होतं की अश्विनकडे आपण जाऊया. अश्विनला जेव्हा ती आपल्या नव्याला सांगते तेव्हा नव्याला किती आनंद होत असतो ना. नवरा अगदी आनंदाने उड्या मारत असतो. तो हॉस्पिटलमधला सीन सुद्धा तिला आठवतो, आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. डॉक्टरांनी सुद्धा आता सांगितलेलं असतं की नेक्स्ट टाईम येताना नव्याला घेऊन या, पण आता इथे तिला हेच आठवत असतं की नव्याला घेऊन यायला काहीच हरकत नाही. पण तो नवरा, त्याने तर अजून बाळाला एक्सेप्ट करतो की नाही याच्याच विचारानेही स्वतःला त्रास करून घेत असते. आणि आता तिला जो काही त्रास होत असतो ना, तो एकदमच भयंकर असा असतो, आणि त्यामुळेच ती आता थोडा विचार करू लागते. अर्जुनला या सगळ्या गोष्टी कधी सांगायच्या, आताही ती विचार करत होती की त्याला सांगायचं, पण अर्जुनला केस होती, त्यामुळे अर्जुनला जावं लागलं. आणि त्यामुळे बिचारी एकटीच ती रूममध्ये रडत असते, कारण तिला तिच्या बाळाची ही गुड न्यूज सगळ्यांना सांगायची होती. पण कधी आणि कसं सांगू हे काही आता तिला कळत नव्हतं, आणि म्हणूनच ती खूप जास्त एकटीच बसून रडत होती. तिला आता कळत नसतं की या गुड न्यूजचा वापर कसा करायचा, म्हणजे घरातल्यांना ही गुड न्यूज ऐकून आनंद होणार हेही तिला माहिती होतं. पण ही गुड न्यूज सांगण्यासाठी एक विशिष्ट मुहूर्त सुद्धा असायला हवा, ज्यामध्ये घरातले सगळे जण व्यवस्थित असतील. पण तिला ना आधी या सगळ्या गोष्टी अर्जुनशी बोलायच्या होत्या, कारण अर्जुन या सगळ्यामध्ये अजूनही कम्फर्टेबल नव्हता. जेव्हा ती अर्जुनशी बोलेल तेव्हाच बाकी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, ती घरातल्या सगळ्यांना सांगू शकणार होती. आणि म्हणूनच आता ती एक एक करून या सगळ्या काही गोष्टी सांगायचा हाच विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे जेव्हा प्रियाला कळते की ती प्रेग्नेंट आहे, तेव्हा ती म्हणत असते त्या जेलरला, खरंच मी प्रेग्नेंट आहे का, मला सांगा ना, कसं कळलं? मग आता ती हवलदार जी आहे ती म्हणत असते की हो, तुम्ही खरंच प्रेग्नेंट आहात, कारण तुम्हाला मगाशी चक्कर आली होती, तेव्हा तुम्हाला अचानकपणे हॉस्पिटलाइज केलं होतं, आणि तेव्हा तुमचे सगळे रिपोर्ट काढले, आणि तेव्हाच कळलं आहे की तुमच्या युरिन टेस्टवर ना की तुम्ही ना प्रेग्नेंट आहात. हे जेव्हा आता गोष्ट सांगितली जाते तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इकडे असणाऱ्या प्रियासाठी असतो. खरं तर प्रिया अजूनही त्याच भ्रमात असते, खुनशी हसत असते, आणि ती म्हणत असते की आता मला वाटलं होतं की माझ्या हातात ना तर सगळंच गेलं, पण तसं तर नाहीच आहे. माझ्या हातात तर अजूनही सगळी सत्य आहे. आता माझ्याकडे हे बाळ म्हणजे हुकुमी एक आहे, आणि या हुकूम एकाचा वापर करून मी पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात जाणार आहे. आता फक्त तो येऊ दे. आता अश्विन आला ना
की मी त्याला सरळ सांगणार आहे की माझ्या पोटात तुझं बाळ आहे, मग त्याला मला इथून सोडवावंच लागेल, तो मला एक्सेप्ट करेल. याही गोष्टी आता बोलल्या जात असतात आणि तेव्हाच ना ती खूपच जास्त खुश झालेली असते आणि या बाळाचा वापर करून आता सुभेदारांना तर मी नाचवणार माझ्या तालावर, कारण माझ्या पोटात वंशाचा दिवा आहे. त्यामुळे सुभेदार मला काही झालं तरी एक्सेप्ट करणार जेव्हा त्यांना कळेल ना कोर्टात आल्यावर की मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे आणि माझ्या पोटात वारस आहे, तेव्हा ती सगळी जण न माझी शिक्षाही माफ करतील. या भ्रमात आता ती असते आणि जोरजोरात हसत असते. आणि जेव्हा ती जोरजोरात हसत असते ना तेव्हा मात्र आता तिला इतका आनंद झालेला असतो की तो आनंद ती अशी शब्दात सांगू शकणार नसते. इतका आनंद तिच्या समोर झालेला असतो तिला. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असते की इकडे आता कोर्टामध्ये इयरिंग सुरू होते. प्रियाला विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं आणि अर्जुन आता केसला सुरुवात करतो. आता तिथे प्रियावरचे जे काही पुरावे असतात, प्रियाने जे काही गुन्हे केलेले असतात, ते गुन्हे एक एक करून अर्जुन सांगत असतो. म्हणजेच ही बबली लोखंडे म्हणून कशी या सुभेदारांच्या घरात शिरली, त्याचसोबत हिने खूप खोटा वापर केला हिच्या आयडेंटिटीचा. ही बबली लोखंडे होती, पण हिने असं सांगितलं की ही तन्वी आहे, तन्वी किल्लेदार, आणि हिने त्या घरातही त्रास दिला आणि यासोबत सुभेदारांना सुद्धा त्रास दिला. हे सगळं करून सुद्धा बाकी इतरही काही काम केली होती, त्या सगळ्याबद्दल सुद्धा सांगितलं जात असतं. आणि त्याचसोबत हिने खूनही केला आहे आणि ही खून करणारी व्यक्ती बबली लोखंडे म्हणजे हीच आहे, हेही सांगितलं जातं. आता कोर्टामध्ये अर्जुन एक एक करून सगळ्या काही गोष्टी समोर आणतो आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी अर्जुन समोर आणतो ना, तेव्हा मात्र आता कोर्टाने लगेचच सगळ्या काही गोष्टी अभ्यास करून लगेच रिझल्ट देऊन टाकलेला असतो. जे जज असतात ना, त्यांनी आता सांगितलेलं असतं की कोर या निर्णयावर पोहोचलेला आहे की आता ज्या बबली लोखंडे आहे त्यांना आज जन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे आणि त्याचसोबत त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे आणि या संदर्भात काही दंडसुद्धा आकारण्यात येत आहे. हे सुद्धा आजकाल जजने सांगितलेलं असतं, कारण अर्जुनने एकावर एक पुरावे दिलेले असतात. जे काही असतं ते एकाच केसमध्ये फायनल होणार असतं. प्रियाला इथे बोलण्याची संधीही दिली जात नाही. प्रिया मात्र आता रडत असते. प्रियाला असं वाटत असतं की निदान आपल्याला आता तरी इथून सोडता येईल, पण आता प्रियाला बोलताच दिलेलं नसतं. प्रिया जी आहे ती आता शांतच राहते. प्रियाला कळत नसतं, पण अर्जुनने ना आता कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर केलेले असतात ना, ते पुरावे बघून आता प्रिया त्यांच्यासमोर हात जोडत असते, जेणेकरून तिची शिक्षा काहीतरी कमी व्हायला हवी. पण आता प्रियाची शिक्षा ही नाही कमी होत, प्रियाची शिक्षा उलट आहे ना, आता वाढत चाललेली असते. म्हणजे प्रियाला अजन्म कारावासाची शिक्षा कोर्टामधून सुनावली गेलेली असते. तिने जो काही आयडेंटिटीचा चुकीचा वापर केला होता आणि त्याच्यानुसार घरातल्या सगळ्यांना फसवलं होतं, त्यासोबत तिने खूनही केला होता. या सगळ्यामुळे तिला अजन्म कारावास आणि त्याचसोबत दंडसुद्धा आकारण्यात आला होता. जजने काही मिनिटांमध्येच ही घोषणा केली होती आणि त्यामुळे एकाच इयरिंगमध्ये ही केस फिनिश झालेली होती आणि त्यामुळेच प्रियाला अवघड झालेलं होतं सब काही. पण आता प्रियाच तोंड कोणालाही दुसऱ्या कुटुंबियांना बघायला भेटायला नको म्हणून अजून आधी अर्जुनने ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. अर्जुनने जेव्हा या सगळ्या गोष्टींमधून हिला शिक्षा जेव्हा सुनावली जाते ना, तेव्हा अर्जुनला आणि चैतन्याला रिलॅक्स वाटतं, बरं वाटतं, कारण त्यांनाही असंच वाटत नव्हतं की हिला शिक्षा मिळायला हवी. आणि फायनली या सगळ्या काही गोष्टी परफेक्ट झालेल्या असतात. इकडे मात्र आता रिया खूप जास्त रडत असते. प्रियाला असं वाटत असतं की मला कोणीतरी इथून बाहेर काढायला हवं. आता शिक्षा तर सुनावलेली असते. आता सखी जण एक एक करून तिकडनं निघून जातात. जजने सुद्धा शिक्षा सुनावलेली असते आणि त्यामुळे जजही म्हणतात की आता ही सुनावणी इथे संपत आहे.
आणि त्यानंतर आता प्रियाला जे आहे ते पुढे घेऊन जाणार असतात. मग प्रिया आता पहिल्यांदा ना लगेचच त्या फिटनेस बॉक्समधून उतरायचा प्रयत्न करत असते, कारण तिला अर्जुनशी बोलायचं असतं, अर्जुनला सांगायचं असतं तिला की मी प्रेग्नेंट आहे आणि मला प्लीज लवकर इथून सोडव यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. आणि मग काय ती रडत जाते अर्जुनकडे आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन प्लीज माझी शिक्षा कमी, माझा मान्य आहे, माझं चुकलंय, पण प्लीज तूच मला इथून बाहेर काढ. अश्विनी आला नाहीये आता. अर्जुन म्हणत असतो की तू इथून जा, तुझ्यासाठी ही शिक्षा बरोबर आहे आणि ही शिक्षा तुला व्हायला हवी होती, कारण माझ्या कुटुंबियाला आणि आम्हाला सगळ्यांनाच तू इतका त्रास दिलायस ना, तो भयंकर आहे. त्यामुळे आता तुला ही अजन्म कारावासाची शिक्षा भोगावीच लागणार. मग आता प्रिया रडत असते. प्रिया म्हणत असते प्लीज ना अर्जुन ऐक ना, पण आता त्याचं कोणीही ऐकून घेत नसतं आणि तीच ऐकून न घेताच आता तिकडना ते जेलर वगैरे जात असतात तिकडन तिला घेऊन. इथे मात्र ती आता हात जोडत असते अर्जुन समोर. तेव्हाच ना आता ती सांगते की मी प्रेग्नेंट आहे आणि जेव्हा जाता जाता ती म्हणते ना की मी प्रेग्नेंट आहे, अश्विनच बाळ माझ्या पोटात वाढतंय. हे ऐकून ना अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन आता जाणाया त्या प्रियाकडे पाहू लागतो आणि चैतन्याने आणि अर्जुननेही गोष्ट ऐकल्यानंतर ना त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्याला कळत नसतं की काय बोलून गेली. खरंच आहे का ही सगळं जे काही बोलून गेली ते? हो, ही जे काही बोलून गेली ते तू ऐक, तेच मीही ऐकले. ही बोलली की प्रेग्नेंट आहे. अर्जुनला तर आता धक्काच बसतो, पण प्रियाने जाताना एक बाण मारलेला असतो, कारण तिला असं वाटत आता प्रियाने सांगितलेलं असतं. पण त्या वेळेला ना मात्र आता इथे काही केल्या तो ऐकायला तयार नसतो. तो सरळ म्हणतो की हे बाळ कशावरून माझंच असणार आहे, हे त्याने डायरेक्ट तिला बोलून दाखवलेलं असत. त्यामुळे प्रियाला आधी वाटत होतं की चला आपण हे प्रेग्नन्सचं नाटक करून का होईना अश्विनला आपल्या बाजूने उडूया, आपली इथून सुटका होईल. पण तो तिचा हुकूम आहे का काही कामात आलेला नसतो. ती जेव्हा डायरेक्ट तिला म्हणतो ना की हे बाळ माझा नाही आहे, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण त्याचही बरोबर आहे, कारण ह्या आधीची बरीच लपडी जी आहे ती अश्विन समोर आली होती आणि आता ही प्रेग्नेंट आहे, तर कशावरून हे बाळ माझं असू शकतं हा त्याचा विचारही तेवढाच बरोबर अबिचुरी होती. दुसरीकडे सायलीला सुद्धा नवीचे भास होऊ लागतात. समोर तिच्या छोटीत नवी येते, त्यामुळे सायलीला पुन्हा एकदा गरगरायला लागतं. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.